अजित पवार साहेब जरा अच्छा त्यांचे विचार आपण आत्ताच ऐकले ते राज्यसभेत त्यांचे सहकारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि सामनाचे संपादक शिव संजय राऊत यांचे विचार आत्ताच आपण ऐकले की माझे महापौर शिव खांडवले या भागाचे लोकप्रिय विधानसभेचे सभासद आमदार सुनील राऊत, भाई जगताप, माजी महापौर निर्मलाताई पवारकर, अन्य सगळे सहकारी आणि यांच्या निवडणुकीच्यासाठी आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित आहात. ते आपल्या सगळ्यांचे उमेदवार संजय दिनाबाबा पाटील आणि बंधू भगिनींना. कालचा दिवस हा मुंबईच्या दृष्टीनं एक दुःखाचा दिवस होता. एक अपघात झाला. एक प्रचंड मोठं होल्डिंग, त्याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही, ते पडलं आणि आत्तापर्यंत 14 लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला. अनेक लोक जखमी आहेत. एक मोठं संकट निष्पाप लोकांच्यावर आलं. अनेक लोक त्या होर्डिंगच्या खाली सापडले गेले. यंत्रणा जी आहे महानगरपालिकेची आणि अन्य त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली तरी 14 लोक मृत्युमुखी पडले. आणि त्यामुळे साहजिकच काल अनेक कार्यक्रम रद्द करावे लागले. लोकसभेची निवडणूक आली आणि या निवडणुकीकडे जगाचं लक्ष आहे. मी काल एका ठिकाणी सांगितलं की ही निवडणूक 4-5 टप्प्यानं होते. काही जिल्ह्याच्या निवडणुका संपून गेल्या. मी ज्या भागातून अनेकदा निवडणूक लढवली त्या मतदारसंघामध्ये 3 आठवड्याच्या पूर्वी आम्ही निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केली आणि पहिली सभा घेतली. आणि माझ्या लक्षामध्ये आलं की पहिल्या सभेला कोणतरी एक व्यक्ती बहुतेक बाहेर देशातून आली असावी असे एका कोपऱ्यामध्ये उभे राहून टिफने करत होते, लिहत होते. सभा संपल्यावर त्यांना मी बोलवलं आणि विचारले की कहाँ से आए आप? त्यांनी सांगितलं अमेरिकेत आलो. म्हणजे अमेरिकेत आलात, काय करता तुम्ही? त्यांनी सांगितलं जगामध्ये न्यूयॉर्क टाइम्स नावाचं एक वर्तमानपत्र आहे, त्यांच्या वतीनं मी इथं आलो आहे. न्यूयॉर्क टाइम्स आणि त्यांचे वाचक यांना या निवडणुकीच्या संबंधीची एवढी आस्था आहे. त्यांनी सांगितलं की संबंध अमेरिकेमध्ये भारताच्या लोकशाहीचं भवितव्य ठरणारी ही निवडणूक काय करणार आहे याच्याबद्दलचं औत्सुक्य आहे. आणि त्यासाठीच माझ्या अमेरिकेच्या वृत्तपत्रांनीच नाही, जिथं जिथं जगामध्ये लोकशाही आहे, संसदीय राज्य पद्धती आहे, त्या सगळ्या घटकांना भारताच्या या निवडणुकीच्या संबंधीचं औत्सुक्य आहे आणि एका दृष्टीने चिंतासुद्धा आहे. चिंता का आहे की जगात जे लोकशाहीच्या पद्धतीनं चालणारे देश आहेत
त्या देशांच्या मालिकेमध्ये भारताचं नाव अतिशय वरच्या दर्जाला आहे आणि भारताच्या लोकशाहीला जर संकटात नेण्याचं काम कोणी केलं तर त्याचा परिणाम जगातल्या लोकशाहीमध्ये रस्त्यांच्या होईल अशी अस्वस्थता आज या देशाच्या बाहेरसुद्धा आहे. ही का घडली असं? निवडणुका या देशात अनेक पाहिल्या, पण पहिली निवडणूक अशी आहे की देशाचं नेतृत्व करणाऱ्या लोकांच्या संबंधी अनेकांच्या मनामध्ये शंका आहे. या देशामध्ये अनेकांच्या नेतृत्वाखालच्या निवडणुका झाल्या, मी पाहिल्या. मी कॉलेजमध्ये पुण्याला शिकत होतो तेव्हा आम्ही एक जवाहरलाल नेहरूंची सभा ऐकली आणि जवाहरलाल नेहरू पुण्याला आले ते निवडणुकीच्यासाठी आपली भूमिका मांडण्यासाठी. त्यामुळे त्यांनी उद्याचा भारत कसा उभा करायचं सांगितलं आणि लोकशाहीचं महत्त्वही त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये अनेक प्रधानमंत्री आपण ऐकले. लालबहादूर शास्त्री येऊन गेले, इंदिरा गांधी येऊन गेल्या, राजीव गांधी येऊन गेले, नरसिंहराव येऊन गेले, डॉक्टर मनमोहन सिंग येऊन गेले, अटल बिहारी वाजपेयी येऊन गेले. या अनेकांनी निवडणुकीच्या संदर्भात लोकांना सामोरं जाऊन लवकरात लवकर पेट्रोलचे भाव निघणार आणतो. त्यांनी सांगितलं माझ्या हातात सत्ता द्या, आज भगिनींना स्वयंपाक करण्याच्यासाठी सिलेंडर लागतो, त्या सिलेंडरची किंमत काँग्रेसच्या राजवटीत वाढली. माझ्या हातात सत्ता दिल्याच्या नंतर 3 महिन्याच्या आत मी 50% किंमत या सिलेंडरची कमी करतो आणि ही सिलेंडर नजरेसमोर ठेवून तुम्ही मताला जाण्याच्या पूर्वी सिलेंडरला नमस्कार करा. हा सिलेंडर कमी किमतीत मिळेल याची खबरदारी आपल्याला घ्यायची, ही भूमिका त्यांनी मांडली होती. आज 10 वर्ष झाली. तुम्ही विचारतो भगिनींना सिलेंडरची किंमत 10 वर्षात कमी नाही वाढली का? नाही, प्रचंड वाढली. पेट्रोल डिझेल याचा भाव 10 वर्षात 50%वर आणणार होते. आज काय स्थिती आहे? आज याचा भाव वाढलेला आहे. सगळं अस्पतालून निघायला लागले. पेट्रोल आणि डिझेल हे निवान मोटारी होतं सीमित नसतं. खेड्यापाड्यामध्ये शेतकरी धान्य पिकवतो, भाजीपाला पिकवतो. तो भाजीपाला मुंबईला आणायचा असेल तर ट्रकने आणतो, टेम्पोने आणतो, त्याला पेट्रोल लागतं, त्याला डिझेल लागतं. त्याचे भाव 10 वर्षात जर दुप्पट तिप्पट झाले तर भाज्याची किमती वाढतात का नाही? शेतीमालाच्या किमती वाढतात का नाही? माणसाला कुटुंबाला घरामध्ये लागणाऱ्या वस्तू आहेत त्याच्या किमती वाढतात का नाही? हे सगळं अनुभवलेलो मोदींनी 10 वर्षाच्या पूर्वी हा शब्द दिला होता. त्यांनी आणखीन एक गोष्ट सांगितली की या देशामध्ये तरुणांची संख्या खूप आहे आणि हे तरुण आज अस्वस्थ आहेत. त्यांना काम करण्याच्या संबंधीचा त्यांचा अधिकार बजावता येत नाही. आणि त्यांनी सांगितलं की दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या मी तयार करणार. आज 10 वर्ष होऊन गेली. 10 वर्षामध्ये 20 कोटी नोकऱ्या तयार होण्याची जबाबदारी त्यांनी घेतली होती. किती लोकांना काम मिळालं? जगामध्ये एक संघटना आहे, त्याचं नाव ILO, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. ही जगातली कामगारांच्या आणि बेरोजगारांच्या हिताचा अभ्यास करणारी संस्था आहे. आणि त्या संस्थेनं अलीकडे रिपोर्ट हा दिला की हिंदुस्थानामध्ये 100 तरुण बाहेर पडले शाळा कॉलेजमधलं, त्यातल्या 87 मुलांना आज नोकरी मिळत नाही. याचा अर्थ 87% तरुणांची शक्ती
आज या देशामध्ये बाहेर बेकार आहे. आणि सांगितलं काय होतं, दरवर्षी 2 कोटी लोकांची नोकरी आणि जीव. या सगळ्या गोष्टीचा अर्थ एकच आहे की ज्याचा उल्लेख या ठिकाणी आधीच्या आमच्या मित्रांनी केला. मोदी सांगतात एक आणि करतात भलतेच. दिलेला शब्द पाळत नाही. मग सत्ता कशासाठी चालवतात? सत्ता मजूरांच्या हातात घेऊन मजूरांच्या हिताची जपणूक करणं हे सूत्र आज प्रधानमंत्र्यांनी या देशामध्ये घेतले. आज महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न आपण केला. हे राज्य पहिल्यांदा गुजरात आणि महाराष्ट्राचं एक राज्य होतं. त्या राज्याला जीवाशी कोणाची बदललं पाहिजे. मराठी लोकांनी संघर्ष केला. संयुक्त मान्यांच्या प्रयत्नानं शेवटी हा देश, हे राज्य स्वतंत्र राज्य झालं की ज्याचं नाव महाराष्ट्र आहे. गुजरात राज्य वेगळं झालं. आनंद आहे. गुजरातची प्रगती व्हावी असं आम्हालाही वाटतं, महाराष्ट्राची प्रगती व्हावी असं आम्हालाही वाटतं. पण 1960 साली एक वेळेला जेव्हा महाराष्ट्र झाला त्यावेळेला महाराष्ट्राची स्थिती आणि आजच्या स्थितीमध्ये फरक आहे. त्यावेळी फरक खूप होते. पण यशवंतराव चव्हाणांच्यासारखा नेता होता, वसंतराव नाईकांच्यासारखा 11 वर्ष मुख्यमंत्री होता. अनेक लोकांनी महाराष्ट्राचं सूत्र त्यावेळेला घेतलं. माझ्याकडे 4 वेळेला राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी होती. अनेक निर्णय त्या कालखंडामध्ये आम्ही घेतले आणि हे राज्य योग्य रस्त्यावर आणण्याच्या संबंधीचा प्रयत्न आम्ही लोकांनी केला. तुम्हा लोकांच्या मदतीनं, तुम्हा लोकांच्या साथीनं. उद्योगधंदा असो, शेती असो, शिक्षण असो, या सगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचा नावलौकिक हा वाढवला. आणखी ही कारखानदारी वाढवावी, अधिक लोकांच्या हाताला काम द्यावं, ही भूमिका 1960 पासून घेतली गेली. आता चित्र बदलते. आता ज्यांच्या हातात सत्ता आहे त्या सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राच्या हिताची जपणूक करण्यासाठी इथं अधिक कारखानदारी कशी होईल, इथली शेती संपन्न कशी होईल, अधिक हाताला काम कसं मिळेल याच्याकडे त्यांचं लक्ष नाही. याऐवजी या राज्यामध्ये उभे राहिलेले कारखाने हे गुजरातमध्ये कसे जातील याची काळजी ते घेतात. गुजरातमध्ये गेला तर माझी तक्रार नाही, पण त्यांनी स्वतःचे कारखाने उभे करावे. महाराष्ट्रात उभे राहिलेले कारखाने इथं हलवायचे, इथे हाताला काम जे होतं ते काम घालवायचं आणि ते कारखाने दुसऱ्या राज्यामध्ये न्यायचे. ही महाराष्ट्राच्यावर अन्याय करण्याची गोष्ट आहे. पण ही गोष्ट मोदींच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये निष्ठ्याने चाललेली आहे आणि त्याचा दुष्परिणाम आज महाराष्ट्रात झाल्याचं झालं आहे. आज हा तुमचा मतदारसंघ की ज्या ठिकाणी आपण लोकसभेची निवडणूक लढवतो आहे. संजय दिनाराम पाटील यांची उमेदवारी आपण लढवतो आहे. हा मतदारसंघ महाराष्ट्राचं दर्शन देणारा मतदारसंघ आहे. इथं मराठी आहेत, इथं गुजराती आहेत, इथं उत्तर भारतीय आहेत, इथं दक्षिण भारतीय आहेत, इथं हिंदू आहेत, इथं मुस्लिम आहेत. सगळ्या समाजाचे लोक अनेक काळापासून गुण्यागोविंदाने या ठिकाणी जातात. हे महाराष्ट्राचं या मतदारसंघाचं वैशिष्ट्य आहे. आणि ते वैशिष्ट्य जपण करायचं असेल तर जो इथे राहतो त्याचा सन्मान केला पाहिजे, त्याला अधिकार दिला पाहिजे, त्याच्या प्रश्नाची सोडवणूक केली पाहिजे. पण इथे कारखानदारी तुम्ही हलवली, कष्ट करण्याचं साधन हलवलं तर साहजिकच त्याची दुष्परिणाम इथे राहणाऱ्या लोकांच्या, तो कोणत्याही जातीचा, धर्माचा, भाषेचा असो त्यांच्यावर होईल. आणि हे पाप आज भाजपचे नेते व्यक्तीच्या मोदी साहेबांच्या आशीर्वादानं या ठिकाणी करतात आणि तुमच्या आमच्या राज्यावर एक प्रकारचा अन्याय करतात. याच्याकडे दुर्लक्ष हे आपल्याला द्यावं लागणार. सत्ता ही लोकांच्यासाठी वापरायची,
लोकशाहीमध्ये आज सत्तेचा गैरवापर हे कसं होतं हे मोदी दाखवतात. काय दिसतं चित्रात? आज झारखंडसारखं राज्य आदिवासींचं राज्य, आदिवासी मुख्यमंत्री, आदिवासींच्या प्रश्नाच्यासाठी त्यांनी काही मांडणी केली. केंद्र सरकार आदिवासींच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे म्हणून टीका टिप्पणी केली. आपल्या राज्याच्या आदिवासींचं म्हणणं त्यांनी दिल्लीमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. परिणाम काय झाला? आज झारखंडचा मुख्यमंत्री जेलमध्ये. कशासाठी? केंद्र सरकारवर टीका केली म्हणून. टीका कशासाठी केली? आदिवासींच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत म्हणून केली. राज्याचा मुख्यमंत्री 1 वर्ष झाले जेलमध्ये. दिल्ली देशाची राजधानी, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अतिशय चांगले राज्य चालवतात. मी खासदार म्हणून दिल्लीमध्ये अनेकदा राहतो. संजय राऊत राहतात. आम्ही त्या ठिकाणी बघतो की दिल्लीचं प्रशासन एका वेगळ्या पद्धतीचं चालवतात. तिथल्या शैक्षणिक संस्थेमध्ये सामान्य कुटुंबाच्या मुलामुलींना सहजपणाने अतिशय कमी खर्चात शिक्षण मिळेल याची काळजी केजरीवालनी त्या ठिकाणी घेतली. आणि ती पाहण्याच्यासाठी भारताच्या बाहेरूनसुद्धा विकसित देशातील लोक त्या ठिकाणी येतात. दिल्लीमध्ये आरोग्याच्या सुविधा, अतिशय चांगल्या आरोग्याच्या सुविधा केजरीवालनी त्या ठिकाणी दिल्या. आणि दिल्लीचा चेहरा बदलायचा प्रयत्न हे ग्रस्त करतात. तो काही धनाढ्य श्रीमंताच्या कुटुंबातला माणूस नाही. सामान्य तुमच्यासारख्या लोकांच्या कुटुंबात जन्मलेला एक सरकारी अधिकारी म्हणून काम करणारा. पण हे कळलेला दिल्लीवर अन्याय होतो, दिल्लीला न्याय मिळत नाही बघितल्याच्या नंतर नोकरी शोधली आणि दिल्लीच्या लोकांच्या प्रश्नामध्ये लक्ष घालायला संघर्षाची भूमिका त्यांनी घेतली. लोकांनी त्याला 1दा 2दा 3दा निवडून दिलं. दिल्लीचं राज्य त्याच्या हातात दिलं. दिल्लीला काही ठिकाणी केंद्र सरकारच्याकडनं न्याय मिळत नाही म्हणून केंद्र सरकारवर टीका केली. त्यानं तुरुंगात टाकलं. दिल्लीच्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात, दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात. हे का झालं? केवळ मोदींचा टीका करतो म्हणून झालं. या ठिकाणी तुम्ही भाषण ऐकलं संजय राऊत यांचं. सामन्याचे संपादक रोज त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न मांडतात. वेळप्रसंगी टीका टिप्पणी करतात. ती टीका टिप्पणी केली म्हणून त्यांना तुरुंगात टाकले. महाराष्ट्राचे गृहमंत्री, अतिशय चांगले काम करणारे विदर्भाचे नेते अनिल देशमुख, त्यांना तुरुंगामध्ये टाकले. किती जणांची नावं सांगितली. स्वातंत्र्याच्या आधी इंग्रजांच्या विरुद्ध संघर्ष केला, टीका टिप्पणी केली, तर त्यावेळेला तुरुंगवास ही नेहमीची बाब होती. पण त्याच्या विरुद्ध आपले वाद लढले. स्वातंत्र्याच्या आंदोलनात ते सहभागी झाले. इंग्रजांना त्यांनी इथून घालवलं आणि ही इंग्रजांची हुकुमशाही आम्ही मान्य करणार नाही ही भूमिका घेतली. ही भूमिका घेतल्याच्या नंतर आजचे प्रधानमंत्री इंग्रजांनी जी भूमिका घेतली हुकुमशाहीच्या रस्त्याची, त्याचा स्वीकार करून त्यांनी पावलं टाकायला सुरुवात झाली. आणि म्हणून हे संकट साधं संकट नाही. लोकशाहीच्या मूलभूत तुमच्या अधिकारावर हे संकट आहे. आणि त्या संकटातून जर आपल्याला वाचायचं असेल तर सामूहिक शक्ती एकत्रित केली पाहिजे. आणि आज या ठिकाणी जो उमेदवार उभा केला संजय, आज या ठिकाणी जो उमेदवार उभा केला संजय दिनाभाऊ पाटील, त्यांना मोठ्या मताने विजयी करण्याचं काम हे तुम्हाला सगळ्यांना करायचं. अनेक गोष्टी सांगता येतील पण मी अधिक आपल्या सर्वांचं या ठिकाणी घेऊ इच्छित नाही. ही निवडणूक साधी सोपी नाही. या निवडणुकीत एखादी गोष्ट आपल्याकडे चूक झाली तर त्याची जबरदस्त किंमत आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना द्यावी लागेल. आणि पुढची पिढी समृद्धीच्या रस्त्यावर जायची असेल, प्रगतीच्या रस्त्यावर जायची असेल तर आज भाजप तरी फार ही जी गोष्ट तुम्ही केली
ती कृती आणली पाहिजे. मोदी साहेबांच्या हातातून सत्ता काढून घेतली पाहिजे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणारा प्रत्येक घटक यांच्या सामुदायिक शक्तीमधून आम्ही एक नवीन इतिहास हा निर्माण केला पाहिजे. आणि ते काम उद्याच्या मतदानाच्या दिवशी आपण कराल अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो. संजय देवा पाटील यांना मोठ्या मताने विजय करून मुंबईमध्ये हा एक इतिहास तुम्ही घडवाल अशी अपेक्षा करतो. माझे 2 शब्द संपवतो. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.